नितीन गडकरींच्या यादीमधला नांदेडमधील धोकादायक पूल कोणता आहे आणि सध्या त्याची काय अवस्था याचा आढावा घेतलाय आमचा प्रतिनिधी योगेश लाटकर। महाराष्ट्रातील जे 14 पूल धोकादायक आहेत त्यातील मी आता उभा आहे आसना पुलावरती। आसना पुलावरचा हा आसना पूल जो आहे तो राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 161 जो विदर्भातील वाशिम येथून तेलंगणातील संगारेड्डीकडे जातो त्यावर उभारण्यात आलेला आहे। 1965 साली या आसना पुलाची उभारणी झालेली होती, परंतु मागच्या 1.5 वर्षापूर्वी या पुलाची अवस्था खिळखिळी झाल्यामुळे सरकारने हा पूल वाहतुकीसाठी बंद केला आहे। पण त्यापूर्वी साधारणतः 4 वर्षापूर्वी एक नवा जो ब्रिज आहे या महामार्गावरती उभारण्यात आलेला आहे आणि त्यावरूनच वाहतूक सुरू आहे। मुख्य करून ही जी वाहतूक आहे ही तेलंगणा आणि विदर्भामध्ये जाणारी वाहतूक आहे। आसना पूल जो आहे तो बंद केलेला असला तरी या नवीन पुलामुळे वाहतुकीवर कसलाही परिणाम पडलेला नाही। या ठिकाणी अजून एक पुलाची उभारणी करण्याचा प्रस्ताव 1 ते 1.5 वर्षापूर्वी शासनाकडे पाठवलेला आहे। नांदेड जिल्ह्यातील पांगरी आणि आसना असे 2 पूल जे आहेत ते धोकादायक म्हणून घोषित झालेले आहेत। पांगरी जो पूल आहे तो अत्यंत छोटा पूल आहे आणि आसना पुलाला एक सबस्टिट्यूट पूल पूर्वीच उभारण्यात आलेला असल्यामुळे त्याचा वाहतुकीवरती अजिबात परिणाम नाही। योगेश लाटकर, ABP माझा, नांदेड।